ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत? ज्ञानेश्वरीचे एकंदर 18 अध्याय आहेत. 18 अध्याय. या अध्यायांमध्ये ओव्या किती आहेत? 9033 ओव्या आहेत 18 अध्यायामध्ये. किती श्लोकांचा एक अध्याय आहे? प्रत्येक अध्यायाच्या श्लोकाची संख्या वेगळी वेगळी आहे, परंतु एकंदर 700 श्लोक आहेत. पूर्ण ग्रंथ हा किती श्लोकांचा आहे? 700 श्लोकांचा आहे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यामध्ये काय फरक आहे? भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यामध्ये काय फरक आहे? भगवद्गीता ही संस्कृतमध्ये असल्यामुळं सर्वसामान्याला तिचं आकलन होणार नाही, समजणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा मूळचा विश्वात अवतार असल्यामुळं त्यांनी 700 श्लोकावर त्याचं भाषांतर मराठीमध्ये केलं आणि 700 श्लोकावर एकंदर 9033 ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन करण्याचे काही नियम आहेत का? नियम फक्त म्हणजे तसं काही नाही, पण स्नान करणं, शुचीभूत होणं आणि वाचन करणं यापेक्षा अधिक काही त्याचे नियम कडक नाहीत. कारण संतांनी सोपा मार्ग करून ठेवलेला आहे आणि सोप्यामधून सांगितलेला आहे. त्यामुळं सुलभ हा मार्ग आहे वाचनाचा, तो प्रत्येकाने आचरण करावा. भागवत धर्म कशाला म्हणायचे? भागवत धर्म कशाला म्हणायचे? जसा धर्मो रक्षती रक्षिता, धर्माचा जो रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करतो. आता धर्माच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु आपल्या सर्वांना समजण्याकरता सर्वात सोपी व्याख्या सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, कळे न कळे ज्या धर्म. तुम्हाला धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान हे कळणार नाही, परंतु महाराज सांगतात, ऐका सांगतो रे वर्म. तुम्हाला महत्त्वाचा वर्ग सांगतो. काय वर्म आहे ते ऐका. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारा. माझ्या पांडुरंगाचं नाव, कोणत्याही भगवंताचं नाव अट्टहासाने तळमळीने घ्या. अशी ही खरी धर्माची सोपी व्याख्या. आणि कलियुगामध्ये आपण फक्त एवढाच मार्ग करू शकतो. याच्या पुढे जाऊन संदीप मलिकनाथ महाराज सांगतात, मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. भगवंताचं नाव आवडीनं, आदराने, प्रेमाने घेणं यापेक्षा या कलियुगामध्ये मोठा धर्म कोणताच नाही. ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ कशा प्रकारे समजून घेतला पाहिजे? आता सेवा म्हणून फक्त आपण याचं वाचन करू शकतो. कारण आमचे गोगरे बनशी महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वरी मला समजली नाही. आज चैतन्य महाराज जगद्गुरू म्हणतात, मलाही ज्ञानेश्वरी समजली नाही. वास्तविक समजलेली होती, परंतु इतका तो कठीण ग्रंथ आहे, त्याच्यावर PhD विद्यार्थ्यांनी केली, प्रबंध लिहिले आणि या महाराष्ट्र शासनाने कॉलेजमध्ये FY करता 12वा अध्याय, TYBA करता 9वा अध्याय ज्ञानेश्वरी अभ्यासाकरता ठेवला. म्हणजे याचा अर्थ सुलभ आहे, फक्त श्रद्धेनं ते करावं. आणि केल्यानंतर जशी साखर किती गोड आहे ती खाल्ल्याशिवाय कळत नाही, सांगून उपयोग होत नाही, तसं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय तिचा आत्मानंद काय आहे हे समजू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली? 22व्या वर्षी समाधी घेतली. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी समाधी घेतली. आम्ही लहान मुले हा ग्रंथ घरी वाचू शकतो का? अगदी काहीच अडचण नाही. उलट तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्यामध्ये
आम्हालाच काय भगवंतालाही आनंद होईल आणि आपली ही जी इच्छा आहे ही इच्छा जे दर्शवते ते तुम्हाला धन्यवाद. आपल्याला ती वाचण्याची इच्छा झाली, हे पुण्य सुरू झालं. ठीक आहे, धन्यवाद महाराज. धन्यवाद ताई. आता 2 मिनिटापूर्वी